जब जन्म होता, बाळा जेव्हा जन्म होते तेव्हाच त्याला आपण त्याचं लसीकरण 1.5 महिन्याचं कधी येणार, 2.5 महिन्याचं कधी येणार, 3.5 महिन्याचं कधी येणार, 9 महिन्याचं कधी येणार हे सांगू शकतो. लसीकरण कार्डमध्ये वर दिलं असते पुढील लसीकरणाची तारीख, आपण त्यावेळेस देत असतो. ये लसीकरण कार्ड के साथ शुरू करो, अगले लसीकरण की डेट भी बता सकते या फिर 9 महीने तक का लसीकरण कब कब हो जाएगा वो भी बता सकते. अभी ये 15 जून का बच्चा है तर आपण लसीकरण काय म्हणतो 1.5 महिन्याचं शक्य असं होतं ना, 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिने. पण त्याला दुसरं आपण काय म्हणतो 6 आठवडे, 10 आठवडे आणि 14 आठवडे, बरोबर. म्हणजे त्याला दिवसामध्ये घेतलं काय होईल 42 दिवस. सायन्स 10 म्हणजे 70 दिवस. पहिला कधी 42 दिवस. 42 दिवस आपण 1.5 महिना म्हटलं की काय होतं 2-3 दिवस पुढे जातो. यही तो गलतफहमी दूर करे थे ना. अभी बीच में 43-40 वाले बच्चे को वापस करे ना मंगलवारी 42 दिवसानंतर त्याला वापस केला ना. स्वाति सिस्टर होना था यहाँ पे कम से कम क्लियर हो जाता था. बच्चा वापस गया ना उस दिन 44 दिवस का बच्चा वापस गया. इसलिए तो दीपक भैया अरे एक बार नहीं 2-3 बार हुआ है. ले मैं बुलाता जरा तू 1.5 महिना आपण त्याला म्हणताना 1.5 महिना म्हणतो, 2.5 महिना म्हणतो, 3.5 महिना म्हणतो, बरोबर आहे. आणि 1.5 महिन्यामध्ये आपण काय म्हणतो समजायचं 6 आठवडे. 6 आठवड्यामध्ये कधी 42 दिवस. 42 दिवसानंतर 42 दिवसाच्या आधी लसीकरण झालं पाहिजे. 42 दिवसाच्या आधी लसीकरण झालं नाही पाहिजे. आता समजा आपण बाळा जन्म कधी आहे 15 जूनला, बरोबर. मग याचा 42 दिवस कधी पूर्ण होतील याच्यावर आपला बाण असला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला समजते 42 कधी होतात. 26 नाही 25 नहीं ये आगे ना, ये बाल आगे ना यहाँ पे एरो ये एरो है ना. 25 है सर. 25 है कि 27 है. 25 नहीं 26 है. 26 पे आला ना. हाँ 26 पे 26 वरती एरो आला. म्हणजे काय आला आता याचं 15 जूनला जन्म झाला असेल त्याचा 26 जुलै नंतर लसीकरण व्हायला पाहिजे. 26 जुलैच्या आधी नाही व्हायला पाहिजे. आलं लक्षात. 26 जुलैच्या आधी होणार नाही, 26 जुलै नंतर व्हायला पाहिजे. मला 26 जुलै नंतर आपल्याला लसीकरण असते का नाही. आपला तो पहिला मंगळवार, दुसरा मंगळवार, तिसरा मंगळवार चालला जाते. म्हणजे कधी कधी लसीकरण काय होईल आपलं थोडं लेट होईल, म्हणजे पुढच्या महिन्यात होईल. इथे या ठिकाणी थोडं लेट होईल लसीकरण, कारण लसीकरण नसेल ना त्या महिन्यामध्ये. पण याचा सांगताना आपल्याला काय सांगायचं की तुम्ही 26 जुलै नंतर पहिला डोस घेऊ शकता, बरोबर. 26 जुलै नंतर, 26 जुलैच्या अगोदर नाही. आता समजा याचं लसीकरण आपल्याकडे कधी होणार 26 जुलैला झालं समजा लसीकरण आपलं 1.5 महिन्याचं, बरोबर. त्यावेळेस लसीकरण सत्र असलं आणि लसीकरण झालं तर मग त्याचा 28 दिवसानंतर कधी येणार मग 22ला. म्हणजे 26 जुलै नंतर 28 कधी येतात 22 ऑगस्ट नंतर. 28 दिवस 22 ऑगस्ट नंतर होतात. म्हणजे 28व्या दिवशी चालत नाही त्याला, चालत नाही. हां 28व्या दिवसानंतर पाहिजे है ना. 28 दिवस झालेले पाहिजे. 28 दिवसाच्या आधी का नाही, कारण त्या ज्या म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रतिपिडिक तयार व्हायला वेळ लागतो तो तेवढा वेळ त्याला पाहिजे असतो. आणि 28 दिवसानंतर लसीकरण केलं तर ते योग्य. 28 दिवसा अगोदर झालं लसीकरण तर लसीकरण त्याला होईल, परंतु त्याला जे इम्युनिटी पॉवर डेव्हलप व्हायला पाहिजे ज्याच्याकरता आपण लसीकरण करतो ते होणार. आता मग समजा आपण काय करायला किती तारीख लसीकरण केलं आपण त्याला 22 ऑगस्टला सेकंड डोस दिला. मग आता इथून 28 नंतर काय होईल थर्ड डोस येईल. 22 ऑगस्ट नंतर मग थर्ड डोस कधी येणार आपल्या याचा 3.5 महिन्याला लसीकरण त्याला म्हणता 18 सप्टेंबरला. म्हणजे 18 सप्टेंबर नंतर लसीकरण होईल त्याचं. 18 सप्टेंबर अगोदर नाही, 18 सप्टेंबर अगोदर नाही होणार. 18 सप्टेंबर नंतर लसीकरण करायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे काय झालं आता आपले 1.5 महिना झाला, 2.5 महिना झाला, 3.5 महिना झाला. आता हे बाळ 9 महिन्यात लसीकरण कधी घेणार मला कधी कळणार आजच कळणार आहे. म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला बाळाचा त्या दिवशी सांगू शकतो मी की 1.5 महिना लसीकरण कधी होईल तुझं, 2.5 महिन्याचं कधी होणार, 3.5 महिन्याचं कधी होणार आणि 9 महिन्याचं कधी होणार. कधी होणार 9 महिन्यात लसीकरण मग 15 मार्च, बरोबर आहे. जून कधीचा आहे 15 जूनचा जन्म आहे त्याचा. 15 मार्च नंतर होईल, म्हणजे 16 मार्चला करणार लसीकरण आहे ना. एक्झॅक्ट डेटवर नाही करायचं, एक दिवस पुढे जाऊ द्यायचं. म्हणजे काय होईल आपल्याला की या बाळाचं लसीकरण कोणतं कधी कसं होणार ते आपण आजच त्याचं काय काढले कुंडली काढली याचं इतकं लसीकरण ह्या हो जाईल. ठीक आहे. आता काय होईल माहिती आहे काय, आता हे आपण चक्रानुसार त्याला आपण सांगितलं की या ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. आता हे तर 2 गोष्टी फिक्स आहेत. 15 जूनला जर तुमचं लसीकरण जन्म आहे तर त्याचा मार्चमध्ये 15 मार्च नंतर त्याचा काय येणार
गोवर चालू गोवर, देणार. हां, म्हणजे MR तुमच्याकडे आता फिक्स राहिलं हां. राहिला आता 1.5 महिना 2.5 महिने 3.5 महिने. इथं काय होणार 26 जूनला 26 जूनला जे लसीकरण जुलैला लसीकरण होणार होतं त्याचं 1.5 महिन्याचं. पण तुमच्याकडे या 5 तारीखमध्ये लसीकरण नाही समजा तुमचं डायरेक्ट 5 ऑगस्टला लसीकरण. मग आता काय होईल याचं पुढे हा लाभार्थी 5 ऑगस्टला. आता 5 ऑगस्टला 1.5 महिन्यात लसीकरण झाल्याचं. मग आता तुम्ही जे त्याला सांगितलं होतं ते काय झालं चेंज होईल थोडंसं. आता 5 ऑगस्ट नंतर 28 दिवस कधी येतं पूर्ण मग ते समजेल तुम्हाला. 1 ऑगस्ट आहे जुलै आला नाही इथपर्यंत. हा ऑगस्ट आहे 5 ऑगस्टला आहे ना. हां हा 5 ऑगस्ट नंतर मग कधी येणार याचं लसीकरण हां सप्टेंबरमध्ये सप्टेंबर. येणार. हा, म्हणजे 2 सप्टेंबर बरोबर. 2 सप्टेंबरच्या अगोदर लसीकरण होणार नाही 2 सप्टेंबर नंतर. कारण 5 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 28 दिवसाचं अंतर आहे. 28 दिवसानंतर आपण लसीकरण करतो म्हणून त्याचं कधी येणार 2 सप्टेंबर नंतर लसीकरण येणार बरोबर. म्हणजे आता आपण 5 ऑगस्टला केलं आता पुढच्या महिन्याचं लसीकरण जर आपण आपलं 2 सप्टेंबरला असेल तर आपलं 2 सप्टेंबर लसीकरण होईल. आणि जर 2 सप्टेंबरच्या आधी लसीकरण नसेल समजा इन केस एखाद्या वेळेस कधी कधी काय होते की तुमचं लसीकरण होतं त्या ठिकाणी 1 सप्टेंबरला येते. आपलं लसीकरण कसं असते महिन्याचा पहिला बुधवार पहिला शुक्रवार पहिला गुरुवार असं राहते. समजा तुम्ही 5 सप्टेंबरला 5 ऑगस्टला लसीकरण केलं आणि पुढच्या महिन्यामध्ये 1 सप्टेंबरला लसीकरण केलं तर तुमचं बाळ काय होते 2 सप्टेंबर नंतर घेऊ शकते. तुम्हाला त्या बाळाला त्या बोलावं लागेल का नाही बोलायचं. तो आपला काय होईल पुढे ढकलणार पुढच्या कॅम्पला येईल. म्हणजे मग तो पुढच्या कॅम्पला जाणार. समजा आपला जर 2 सप्टेंबरला बरोबर आला दिवस 28 दिवसानंतर तर तो आपला काय करणार मग 3 सप्टेंबरला आपलं लसीकरण करणार तो. आणि मग पुढचं लसीकरण त्याच्या 28 दिवसानंतर होणार. म्हणजे मग तो 30 सप्टेंबर लसीकरण करू शकतो. 2 सप्टेंबर नंतर पुढे काय ना 30 सप्टेंबर 28 दिवसानंतर 30 सप्टेंबर नंतर लसीकरण करणार तो. आता इथं 1 दिवस जास्त झाला चालते पण 1 दिवस कमी किंवा सेम दिला नाही 28व्या दिवशी नाही पाहिजे लसीकरण. 28वें दिन नहीं लसीकरण होगा. आपको कि जैसा ये अभी 25 मार्च को अगर अपना मंगल आ गया 9वें महीने का तो फिर वो मंगल को देना ही नहीं है. नहीं नेक्स्ट मंगल नेक्स्ट मंगल को आएगा. आता समझा क्या है कि उसका अपन यहाँ तक लसीकरण पूरा हो गया. कभी कभी ये लसीकरण आपका लेट भी हो जाएगा. समझो ये सितंबर में करने को होना था नवंबर में हो गया और सेकंड डोज के बाद में थर्ड डोज करना था दिसंबर में. लेकिन दिसंबर में आने जनवरी तो वो क्या करेगा जनवरी में लसीकरण लेगा. लेकिन अपना ये 15 जून का जो बच्चा है उसका गोवर का डोज कब आएगा 15 मार्च के बाद ही है. मार्च के बाद 15 मार्च के बाद. यहाँ पे लगी भले ही वो जनवरी तक लसीकरण जाएगा लेकिन उसका ये बराबर लसीकरण आएगा वो हाँ. जनवरी में गया बोलते 8वें महीने में गया वो है ना. तो अपने को ये 9वें महीने के बाद ही लसीकरण करना है उसका मार्च एखादं बच्चू राहते ना असं म्हणजे नेहमी आजारी कधी कधी असतात ना. आता आम्ही हिस्ट्री बघतो बघा आपण तो दर 3 महिन्यात लसीकरण घेतो. 1.5 महिना त्याच्यानंतर 3 महिने जो देतो नंतर दुसरा डोस घेतो नंतर परत 2 महिने जो देतो परत दुसरा डोस घेतो. म्हणजे तो 9 महिन्यापर्यंत काय करतो लसीकरण करत असतो आणि मग लगेच लसीकरण येतं ना. तर हे एवढं आपण काळजी घ्यायची. याच्यामध्ये काही अडचण आहे काय नाही सर हे ऐसा चक्र यूज करणे का. जन्म कुठं आहे ते बघायचं त्याच्यानुसार पुढचं लसीकरण करायचं. आणि कौन से आजार से बच्चे की डेथ बच्चे का लसीकरण से अपन सर्वेक्षण करते वो यहाँ पे है ना. अभी जो मैं बोला आपको आकोट में जो बच्चे गुजर गए है ना दोनों की डेथ हो गई वो पता है क्या आपको सबको कैसे हो गया क्या हो गया. आमच्यापर्यंत नाही पोहोचली सर ती सूचना. तो आकोट में गुलशन नगर है शाहीन कॉलोनी के पास में पोपटखेड़ रोड पे. तो वहाँ पे 2 बच्चे की डेथ हो गई. एक ऐसा बड़ा घर है उनका गरीब घर के लेकिन बड़ा घर है. तो वो 4-5 भाई है 4-5 भाई के कुल मिला के 12 बच्चे 3-4 भाई है वो 3-4 भाई के कुल मिला के 12 बच्चे. लेकिन 12 बच्चों में से एक भी लसीकरण नहीं हुआ. एक भी लसीकरण नहीं किया उन्होंने. वो बाहर गाँव कोई काम के लिए जाती है वैसा लसीकरण पे ध्यान नहीं रखते. तो हुआ क्या अभी सितंबर में 23 सितंबर को एक बच्चे का डेथ हो गया जीएमसी में. फिर वहाँ पे जांच करा उसका कि क्यों डेथ हो गया. तो वहाँ पे देखा गया कि उसका है ना गलगोटू मालूम है गलगोटू काय बोलते टॉन्सिल बढ़ते वही टॉन्सिल का जैसा प्रकार आता है प्रकार हाँ. वो अंदर जो है ना गठन आती है उसको सफ़ेद गठन आती है सफेद हाँ. तो उसको बोलते हैं गलगोटू. तो उसका रीज़न आ गया कि गलगोटू से उसकी डेथ हो गई. तो उसका जो दूसरा भाई था छोटा वाला ये वाला बच्चा का डेथ हो गया पहले. फिर उसका छोटा भाई जो था तो वो भी बीमार था उसी वक्त. तो उसको भी भर्ती किया वहीं पे. फिर उसके बाद में क्या किया उसको वहाँ से मुंबई शिफ्ट कर दिया
कि मुंबई कस्तूरबा गांधी हॉस्पिटल में जाओ, वहाँ से डेट हो गया वहीं पे